ही स्टोरी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला रिलेट करते, त्यामुळे शेवटपर्यंत ऐका. एका माणसाला 4 बायका असतात. पहिल्या 3 बायकांवर त्याचं मनापासून प्रेम असते. पहिल्या बायकोवर तर सगळ्यात जास्त प्रेम असते, दुसऱ्या बायकोवर थोडंसं कमी असते, तिसऱ्या बायकोवर अजून थोडं कमी, पण चौथ्या बायकोवर अजिबातच प्रेम नसते. पहिल्या 3 बायकांसाठी तो आयुष्यभर पळत असतोय, त्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करत असतो. काळ लोटल्यानंतर एकदा तो आजारी पडतोय आणि त्याला वाटते की आता हा आजारपणाचाच आपला शेवट आहे. म्हणून त्याच्या सगळ्यात आवडत्या बायकोला तो बोलवून घेतो आणि तिला विचारतोय की माझं मरण जवळ आले आणि जर मी मेलो तर माझ्यासोबत येणार का? तर ते म्हणते फक्त घराच्या उंबऱ्यापर्यंत मी सोबत येऊ शकते, त्याच्या पुढे नाही. 2 नंबरच्या बायकोला विचारतोय की आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केलं, माझ्या मरणानंतर तू माझ्यासोबत येणार का? तर ती म्हणते की स्मशानभूमीपर्यंत मी तुझ्यासोबत येऊ शकते, त्याच्या पुढे नाही. 3 नंबरच्या बायकोला पण तोच प्रश्न विचारतो, तर त्यावेळेस ती उत्तर देते की तुला सरणावर ठेवूपर्यंत मी तुझ्यासोबत आहे, एकदा का आग दिली की त्यानंतर मी तुझ्यासोबत नाही. 4 नंबरच्या बायकोकडे कधी लक्षच दिलेलं नसते, पण आता विचारायचं म्हणून तिला बोलवतोय आणि विचारतोय की माझ्या मरणानंतर तू माझ्यासोबत येणार का? तर तिचं उत्तर असते की होय, मी कायम तुझ्या सोबतच राहणार आहे. तर या 4 बायकांमध्ये पहिली बायको असते ती संपत्ती, जिच्या मागे माणूस आयुष्यभर पळत असतोय, पण मरणानंतर घराच्या उंबऱ्याच्या पुढे ती आपल्यासोबत येऊ नाही शकत. 2 नंबरची आवडती बायको असते ती असते आपली नाती गोती, पै पाहुणे, ज्या लोकांना आपण आपलं आपलं म्हणतो असतोय, तर ती लोक फक्त स्मशानभूमीपर्यंतच आपल्या सोबत आहेत, त्यानंतर नाही. 3 नंबरची आवडती बायको असते तो असतोय आपला देह, ज्या देहावर सुंदर दिसण्यासाठी आपण बराच खर्च केलेला असतोय, पण ते शरीर ही एकदा आग दिली की आपली साथ देत नाही. आणि 4थी आवडती बायको असते तो असतोय आपला आत्मा, आणि या आत्म्याच्या आनंदासाठी आपण कधीच आयुष्यभर काही करत नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत फक्त आपण बाह्य सुखाच्या मागे लागलेला असतोय, आपल्या मनाचा कधी सुद्धा विचार करत नाही, माझं मन कसं आनंदित राहील याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येक वेळेस पुढच्यानं काय केले आणि मी त्याच्यापेक्षा भारी काय करेन या रॅट रेस मध्ये आपण अडकलेलो असतोय. पण खरंच ही रॅट रेस आपल्याला आयुष्यभरासाठी आनंद देऊ शकते का? कदाचित मुळीच नाही. आणि त्यामुळे जिवंत आहे तोपर्यंत खरोखर आपल्या मनाला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा स्वतःसाठी जगा आणि मग इतरांसाठी. यश मिळवण्यासाठी, संपत्ती मिळवण्यासाठी जीव तोड मेहनत करा, पळा, अगदी दम लागूपर्यंत पळा, पण त्याच्या अगोदर स्वतःच्या मनाचा विचार करा, स्वतःसाठी जगा. हा पैसा, प्रपंच, नातीगोती यांचा मोह आयुष्यभर आपल्याला राहणार आहे, पण वेळ निघून गेल्यानंतर मनाला खुश ठेवण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत आपल्या मनाचा पहिल्यांदा विचार करा, स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आनंदी राहा. आणि ही स्टोरी ऐकल्यानंतर तुमची आवडती बायको कोण असेल ते पण कमेंट करून नक्की सांगा.